नमस्कार मंडळी, सध्या समाजामध्ये गुरूंचा सुळसुळाट खूप झालेला दिसतो। असंख्य गुरु उदयाला येत असतात, त्या मानाने शिष्यच सध्या कमी होत आहेत। नक्की गुरु कोणाला म्हणायला पाहिजे? बऱ्याचदा आपल्या समोर जे गुरु म्हणून असतात ते अनेकदा चमत्कार दाखवत असतात, काही रिद्धी-सिद्धी प्राप्त करून घेतलेले असतात। तुम्हाला बघता क्षणीच भूत भविष्य वर्तमान सांगणारे, तुमच्या खिशातल्या नोटेचा नंबर सांगणारे अशा असंख्य व्यक्ती असतात। त्याचबरोबर काही हवेतून वस्तू काढून दाखवणारे, मी मगाशी म्हटलं तसं सिद्धीचे चमत्कार, किंवा काहींना ते सगळं ते सुद्धा प्राप्त नसतं, पण काही हात चलाखीच्या विद्या प्राप्त असतात। तर अशा व्यक्तीला किंवा अशा गुरुला खरंच गुरु म्हणता येईल का? खरं सद्गुरू कशाला म्हणायला पाहिजे? आपल्या संतांना अभिप्रेत सद्गुरूचं लक्षण नक्की काय आहे? आपण या सगळ्यामध्ये फसत तर चाललेलो नाही आहे ना? बऱ्याचदा असं होत असतं की एखाद्या गुरुच्या नादी आपण वर्षानुवर्ष कित्येकदा आयुष्यभर लागलेलं असतो, पदरात काही पडत नाही, उलटं नुकसानच आपलं होत जातं। तर नक्की शास्त्राला अभिप्रेत, संतांना अभिप्रेत गुरु कोणते आहेत हे आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात। मी देशपांडे, पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक गौरव देशपांडे। मुळात गुरु शब्दाचा अर्थ काय होतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। गुरु शब्दातला जो गुकार आहे तो अंधकाराचं प्रतीक आहे, आणि त्यातला जो ऋकार आहे तो तन्निरोधक म्हणजे अंधाराचा निरोधक असा तो ऋकार सांगितला आहे। त्यामुळे गुरु शब्दाचा अर्थ हा अंधाराकडून उजेडाकडे नेणारा, प्रकाशाकडे नेणारा असा जो आहे त्याला खरं गुरु म्हणलेलं आहे। तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट सांगितले, आपण जे चमत्कार सध्या बघतो टी व्हीच्या माध्यमातून की अमुक एक व्यक्ती समोर आल्यावर तिचा भूतकाळ ओळखला जातो, काही लिहिलं जातं, तो माणूस विचारायच्या आधीच कागदावरती। तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात की सांगो म्हणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा, रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध किती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती। असे जे असतात शकुनशास्त्र सांगणारे, रिद्धी सिद्धीच्या जोरावरती भूत भविष्य सांगणारे वाचा सिद्ध अनेक जण असतात, बोललेलं खरं होतं, पण यांची गती काय होते तर तुकोबा सांगतात, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती। पुण्यक्षय होत असतो या लोकांचा दिवसेंदिवस, कारण जे शिष्य त्यांना नमस्कार करत असतात त्यांचे दोष हे स्वतःवर घेतात, आणि त्याचा जेव्हा वज्रलेप होतो तेव्हा कुठेतरी या गुरुचं पुण्यक्षय होत असतं आणि ते अधोगतीला जातात। म्हणून असे गुरु हे कधीही नसावेत। एकनाथ महाराज सुद्धा भागवतामध्ये मंत्रतंत्र उपदेशती घरोघरी आहेत आयती, शिष्यासी मेळवी सद्वस्तु ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरू माने असं स्पष्ट सांगतात। मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु घरोघरी आयते पडलेले नाथ महाराज सांगतात। मग सद्गुरू कोण? तर शिष्यासी मेळवी सद्वस्तु ते, सद्वस्तू म्हणजे आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाची ओळख जो खरा करून देतो त्याला खरा सद्गुरू म्हणलेला आहे। समर्थ रामदास स्वामी सुद्धा शिष्यासन लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्याजावे असं दासबोधात स्पष्ट सांगतात। शिष्याला इंद्रिय निग्रह कसा करावा, इंद्रियांवर संयम कसा ठेवावा हे सुद्धा जो सांगत नाही, काय साधना करावी हे सांगत नाही, असे जर गुरु असतील तर ते एक आण्याला तीन जरी मिळाले तरी सुद्धा त्यांचा त्याग करावा असं समर्थ रामदास स्वामी सांगतात। आणि करामती करणारे सुद्धा अनेक गुरु असतात, दासबोधात सांगितलेलं आहे, पण ते मोक्षदाते नाहीत असं स्पष्ट सांगितलंय। त्यामुळे असे जे कोण गुरु असतील ते गुरु पदाला योग्य व्यक्ती नाहीत। अंधाराकडून उजेडाकडे नेणारा किंवा आपलं आत्मस्वरूप जे आहे त्याचा बोध करून देणारा जो आहे तो खरा सद्गुरू आहे। मग खरा सद्गुरू ओळखायचा कसा त्याविषयी दासबोधामध्ये पुढे सांगितलेलं आहे। प्राणी मायाजाळी पडिले, संसार दुःखे दुखावले, ऐसे जेणे मुक्त केले तो सद्गुरू जाणावा, विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत करी तो सद्गुरू। याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की जीव आणि शिव हे द्वैत भावनेनी जे काही वेगळे राहतात त्यांचा जो एकांत करतो, त्यांना जीवाला शिवाची जो ओळख करून देतो तो खरा सद्गुरू आहे।
तर अशा प्रकारे ही जी सद्गुरूची लक्षणं शास्त्रात दिलेली आहेत, संतांनी सांगितलेली आहेत, ती आपण पडताळून पाहणं खूप आवश्यक आहे. अन्यथा गुरुच्या नादी लागून असंख्य लोकांचा फायदा होण्याऐवजी नुकसान होतं. बऱ्याचदा आपला स्वार्थ पुरवण्यासाठीच आपण बऱ्याचदा सद्गुरूकडे जात असतो. आपल्या मनोकामना झटपट कशा पूर्ण होतील, काहीतरी आम्हाला उपाय किंवा तोडगे सांगा. तर तोडगे किंवा उपाय सांगणारा हा कधी सद्गुरू नसतो, हे संतांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर अधिक विवेचन ह्याचं बघायचं असेल तर दासबोधामधला गुरुलक्षण समास हा जरूर बघा. तुकोबारायांची गाथा अभ्यासा, जेणेकरून खऱ्या सद्गुरूची ओळख आपल्याला होईल. आणि अशा गुरुची ओळख झाल्यानंतर बिडकर महाराज असं सांगायचे, पाणी पिना छानके और गुरु करना पछानके. म्हणजे गुरुचं परीक्षण केल्याशिवाय शिष्य जर त्याच्याकडे जाईल तर दोघांचं नुकसान होतं. कबीर सांगतात की जी नाव असते त्या नावे जर ती दगडाची नाव बनवली गेली तर नावसुद्धा डुबते आणि त्याच्यावरती विराजमान असलेली लोकंसुद्धा डुबतात. जर गुरु हा सद्गुरू नसेल तर ती नाव ही दगडाची नाव असते. कबीर सांगतात, दोनो डुबे बावरे चली पत्थर की नाव. म्हणजे शिष्य आणि गुरु हे दोघंही पाण्यामध्ये बुडून जातात. तर असं होऊ नये, आपल्या आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून सद्गुरूचं लक्षण आधी जाणून घ्यावं आणि नंतरच सद्गुरू आपण निवडून त्याचं परीक्षण करून त्याला शरण जावं. असं जर मिळालं नाही तर जे संत आहेत, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, समर्थ रामदास असतील, अशांनाच गुरु मानून किंवा त्यांनी जे ग्रंथ रचलेले आहेत, दासबोधाला गुरु मानून आपण जर योग्य प्रकारे उपासना केली तर गुरु हा समोर उभा राहतो. गोंदवलेकर महाराज जे सांगायचे की गूळ ठेवल्यावरती मुंगळ्यांना आमंत्रण द्यायला लागत नाही. आपली जर पात्रता उपासनेने वाढली तर खरा सद्गुरू आपल्याला शोधत येतो. त्यामुळे चुकीच्या गुरुच्या नादी लागण्यापेक्षा आपण या ग्रंथांना किंवा त्यांची जी ठिकाणं आहेत, तीर्थक्षेत्र आहेत, म्हणजे दासबोध जसा आहे तसंच समर्थ रामदासांचा सज्जनगड असेल, आळंदी असेल, देहू असेल, अशा ठिकाणी अनन्य शरण जाऊन आपण त्यांना गुरु मानू शकतो. नमस्कार.